नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सातारा सखी या प्रेरणादायी चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत एक अशा विषयावर ज्याचं महत्त्व सगळ्यांना आहे, पण त्याकडे बोट दाखवायला कोणी धजावत नाही। तो विषय म्हणजे अनपेड वर्क, म्हणजेच स्त्रियांचं घरातलं, कुटुंबातलं, समाजातलं असंख्य काम ज्याला अजूनही पैशात किंमत मिळालेली नाही। आईच्या स्वयंपाकाला पगार मिळतो का? बहिणीच्या अभ्यासाला मदत करणं, सूनबाईने घर सांभाळणं, आजीने नातवंड वाढवणं याला आपण काम म्हणतो का? की फक्त कर्तव्य म्हणून दुर्लक्ष करतो? कारण नवऱ्याच्या पैशावर स्त्रीला अवलंबून राहावे लागते। नवरा म्हणतो मी कमवतो, नवरा देईल तेवढ्या पैशावर खर्च भागवायचा, आपल्या मन भावना मारायच्या, अपेक्षा कोणतीच ठेवायची नाही। आपले करिअर, संसारासाठी, घरातल्यांसाठी हे सर्व करतो, पण त्याची किंमत नाही। कथा व उदाहरणं। एक साधं उदाहरण द्यायचं म्हणलं की सकाळी 5 वाजता उठणारी आई, चहा पाणी नाश्ता, मुलांना शाळेसाठी तयार करणं, नवऱ्याला ऑफिसला पाठवणं, घर साफ करणं, ज्येष्ठांचं औषध पाहणं, भाजी बाजारातून आणणं आणि संध्याकाळपर्यंत घर सुरळीत चालवणं, हे सर्व कामाचा हिशोब ठेवणं, तो नवऱ्याला सांगणे, त्यातने काटकसर करणे, आपले मन भावना त्यातून आपण मारायच्या, हे सगळं 12 तासापेक्षा अधिक पूर्ण वेळ काम करणं। पण जेव्हा तिला विचारलं जातं तू काय काम करतेस, तर उत्तर मिळतं मी काही काम करत नाही, घरीच असते। कथा। एका आईची जिने स्वतःचं स्वप्न सोडून मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं। दुसरी कथा। एका सुनेची जिला नोकरी सोडावी लागली घराची जबाबदारी पेलण्यासाठी फक्त। कथा। तिसरी। ग्रामीण भागातील महिलांचे ज्या शेतातही काम करतात आणि घरही सांभाळतात, पण त्यांचं नाव मजुरांच्या हिशोबात येत नाही। आकडेवारी व माहिती। ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार जगभरातल्या अनपेड वर्कपैकी 75% काम महिलांकडून केलं जातं। भारतात एका सरासरी महिलेचं आठवड्याला 35 ते 40 तासाचं घरकाम असतं, जे एखाद्या फुल टाईम जॉब इतकं आहे। जर या कामाला पगार ठरवला तर भारताच्या GDP मध्ये लाखो कोटीची वाढ होईल। प्रश्न विचार, जर मोलकरणीला, बेबीसिटरला, स्वयंपाकीण बाईला आपण पगार देतो, तर घरच्या स्त्रीला का नाही मिळत पगार? हा असा आपल्याला प्रश्न उद्भवतो। समाजाची मानसिकता। का म्हणजे फक्त बाहेर जाऊन पगार आणणं असं समाज मानतो, पण घरातलं काम जे पायाभूत आहे त्याला काम म्हणायला तयार नाहीत। स्त्री काम करत नसेल तर बेकार आहे असं म्हणतात, पण खरं तर ती फ्री सर्व्हिस प्रोव्हायडर आहे। हे काम दिसत नाही कारण त्याला पगाराची पावती नाही, टाईम कार्ड नाही, ऑफिस नाही। अनपेड वर्कचे परिणाम। महिलांच्या आरोग्यावर परिणाम। सतत काम असते, त्यांना विश्रांती नाही। स्वतःची स्वप्न, शिक्षण, करिअर यामुळे मागे राहतं। आर्थिक स्वावलंबन हरवतं। समाजातल्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा आवाज कमी होतो, त्या कशातही धाडसीपणा करत नाहीत। उपाय आणि बदल। घरात कामाची वाटणी, पुरुष व मुलं सगळ्यांनी सहभाग घ्यावा। घरातल्या स्त्रीचं योगदान मान्य करावं, तू काही काम करत नाहीस असं म्हणणं थांबवावं। सरकार आणि समाजाने अनपेड वर्कची नोंद ठेवावी। महिलांना वेळ, स्वातंत्र्य आणि स्वतःसाठी काही करण्याची संधी मिळावी।
किमान सामाजिक मान्यता तरी द्यावी. प्रेरणादायी संदेश व कॉल टू ॲक्शन. आई, बहीण, बायको, सून, आजी सगळ्यांचं काम अमूल्य आहे. फक्त त्याला पैशात किंमत नाही. पण आपण जर मान्यता दिली, सन्मान दिला आणि त्याचं श्रम मोजायला सुरुवात केली तर खऱ्या अर्थाने समाज प्रगत होईल. प्रेक्षकांसाठी प्रश्न. आज तुम्ही घरी तुमच्या आईला, बायकोला, बहिणीला धन्यवाद म्हणाल का? तिचं काम तुम्ही मान्य कराल का? चला तर मग आपण सगळे मिळून ठरवूया. स्त्रियांच्या अनपेड वर्कला इनविजिबल राहू देणार नाही. आमच्या सातारा सखी परिवारात सामील व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमचे मत कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.